जीवनात संस्काराचे महत्त्व अगाध आहे. गर्भसंस्कार हा काही वेगळा प्रकार नाही. पूर्वीच्या काळी स्त्री गरोदर राहिली की घरातील वयोवृद्ध स्त्री तिला सांगायची, वाईट विचार मनात आणू नकोस, देवाची पोथी वाच, भीतीदायक दृश्य पाहू नकोस, चांगले विचार कर. आम्हीही अगदी हेच तुम्हाला सांगतो. काळ बदलला आणि भाषाही बदलली, परंतु गर्भसंस्काराची गरज काही कमी झाली नाही, उलट ती वाढतच चालली आहे. सर्वच भगिनींना माझा नमस्कार. आज आपण पाहणार आहोत, पहिले बाळंतपण माहेरीच का करतात. अगदी आपल्या कुटुंबातील एखादी भगिनी माता बनणार आहे ही बातमी आपणास समजल्यानंतर किती आनंद होतो. हा संपूर्ण आनंदाचा क्षण सासरी आणि माहेरी दोन्हीकडील मंडळीही आनंदित असतात. स्त्रीला गर्भधारणा झाल्यानंतर सर्वच धर्मांमध्ये आपापल्या धर्मसंस्कृतीनुसार 3ऱ्या, 5व्या, अगदी 7व्या आणि 9व्या महिन्यांमध्ये सुद्धा सासर आणि माहेर या दोन्हीकडची मंडळी एकत्र येऊन धार्मिक विधीबरोबर या गर्भवती भगिनीचे मन प्रसन्न ठेवीत असतात. या धार्मिक विधीतूनच संस्काराची जाणीव करून देत असतात. विशेष करून सर्वच धर्मांमध्ये गर्भवती स्त्रीला 7वा महिना लागला की डोहाळे जेवण अगदी मोठ्या प्रमाणात साजरे करून गोडधोड करून या दिवशी माहेरची लोक आपल्या मुलीला माहेरी घेऊन जात असतात. काही वेळेस वेळेच्या प्रसंगी किंवा काही अडचणीमुळे अगदी 9व्या महिन्यातही संपूर्ण विधी करून आपल्या मुलीस माहेरची लोक माहेरी घेऊन जात असतात. कारण 7वा महिना लागला की गर्भवती भगिनीची शरीराची व मनाची स्थिती नाजूक होत असते. गर्भातील जीवाची वाढ होत असते, हालचालीची जाणीव होत असते. अशा वेळी गर्भवती भगिनीला व गर्भातील जीवाची वाढ होण्याला विश्रांतीची गरज असते. हे तितकेच सत्य आहे. कारण पूर्वी एकत्रित कुटुंब व्यवस्थेमुळे कामाचा व्याप मोठा असायचा. दूरवरती जाऊन फिरीतून पाणी आणणे, वाकून झाडलोट करणे, ओझे उचलणे, त्यात सासरकडील लोकांचा मनावरती दाब, काही चुकते की काय असा विचार, सतत हुरहुर, यामुळे विश्रांती मिळत नसे. म्हणून माहेरकडील लोक विशेष करून 7वा महिना लागला की उत्तम मुहूर्त पाहून डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करून कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या लेकीला म्हणजे मुलीला माहेरी घेऊन जात असे. कारण माहेर म्हटले की मुलीचे मन आनंदित आणि प्रसन्न होते. या आनंदामुळे शरीराची प्रकृती सुधारतेच व बाळाची वाढही चांगली होते. हेही तितकेच सत्य आहे. 7वा महिना संपल्यानंतर हळूहळू प्रसूतीचा काळ जवळ येण्यास प्रारंभ होतो. 9वा महिना लागला की सासर आणि माहेर दोन्हीकडील मंडळींची चिंता वाढते. कारण बाळंतीण बाईचा हा दुसरा जन्मच असतो. हे तर आपणा सर्वांना माहीतच आहे. पूर्वीच्या काळी दवाखाने आदी इत्यादींची सोय नव्हती, पण एखाद्या मोठ्या गावामध्ये किंवा लहानसहान खेड्यांमध्ये एखाद्याच सुईणीची सोय असायची. एखाद्या वेळेस या सुईणीला 2-3 डिलिव्हरी करून त्या स्थळी पोचण्यासाठी फार वेळ लागायचा. येण्या जाण्यासाठी रस्तेही नसायचे आणि गाड्यांची सोयही नसायची. त्या स्थळी पोचूसपर्यंत त्या भगिनीची डिलिव्हरी झालेली असायची. पण अशा डिलिव्हरीच्या वेळेला त्या भगिनीला असंख्यात वेदना सहन कराव्या लागत असे. घरातील पुरुष मंडळींना प्रसूती कक्षामध्ये जाण्यास बंदी असायची. मग हे पुरुष मंडळी घराच्या बाहेर यरजाड्या घालत चिंता करत उभे राहिलेले असायचे. अशा वेदनांच्या समयी त्या गर्भवती भगिनीची माता जर ह्या मुलीच्या पाठीवरती नुसता बाळ म्हणून हात ठेवले असता त्या मुलीला मायेचा ओघ मिळतो. या मायेच्या ओभेमुळे त्या मुलीची
प्रसूती सहजरित्या होऊन जात असे। आज विज्ञानही स्पष्ट करतो, या मायेच्या उभेमध्ये हजारो टन क्युसेस शक्ती प्राप्त होते। म्हणूनच मित्रहो, पहिले बाळंतपण हे माहेरीच केले जात असे, कारण पूर्वी दवाखान्यांची व्यवस्था नव्हती। पण आईच्या मायेच्या उभेमुळे त्या भगिनीची प्रसूती सहजरित्या होऊन जात असे। पण काही लोकांचा असा हट्टास आहे की माहेरच्या लोकांनीच पहिली डिलिव्हरी त्यांच्या घरी नेऊन केले पाहिजे, तसेच पहिल्या डिलिव्हरीचा संपूर्ण खर्च माहेरच्या लोकांनीच दिला पाहिजे, अशा काही लोकांचा हट्टास आहे। पण माहेरच्या लोकांनीच डिलिव्हरीचा संपूर्ण खर्च पाहिला पाहिजे असे कोणत्याही शास्त्रकर्त्याने शास्त्रामध्ये लिहिले नाही किंवा लोकव्यवहारातही नाही। पण काही चुकीच्या लोकांच्या विचारांमुळे हा व्यवहार पडलेला दिसतो। एखाद्या सासरवासीन सुनेच्या माहेरी आई नसते, घरी फक्त वडील आणि भाऊ असतात। हे माहीत असून सुद्धा एखाद्या सासवांचा असा हट्टास असतो की आपल्या सुनेची पहिली डिलिव्हरी ही माहेरीच झाली पाहिजे, माहेरच्या घरच्यांनीच केले पाहिजे। पण घरी एखादी महिला असल्यानंतर हे शक्य आहे। अशा अडचणीच्या समयी, म्हणजेच आपल्या सुनेच्या बाळंतपणासमयी वेदनांच्या वेळेस सासूने सुद्धा आपल्या सुनेच्या पाठीवरती हात ठेवून बाळ म्हटले असता त्यालाही मायेचा ओढ मिळतो। या मायेच्या ओढेमुळे त्याचीही प्रसूती सुखकर होते, यात काय शंकाच नाही। म्हणून मित्रहो, पूर्वीच्या काळी माहेरी बाळंतपणास जाण्याची प्रथा होती, पण आज सर्वत्र दवाखान्यांची उपलब्धी आहे, शस्त्रक्रियांची उपलब्धी आहे, वेळोवेळी औषधांची उपलब्धी आहे। सगळ्या सुखसोयी आपल्यापर्यंत पोचतात। पण मामाच्या घरी जन्म होणे हे दुर्लभ झालेले आहे। अशा अनेक माहितीसाठी आपण वास्तुदीपक यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट द्या। आपणा सर्वांना नमस्कार।